विदर्भातील एका छोट्याशा गावातील 25 वर्षाची स्नेहा, 28 वर्षाचा अमोल या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर 2 महिन्यानंतर त्याची पत्नी माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर त्याची सासू त्या पोरीचे कान भरते आणि त्याच्यावरती एक खोटी केस टाकून देते. ज्यावेळेला हा बेलवरती बाहेर येतो त्यावेळेला या पट्ट्याने बदला घ्यायचा म्हणून सासूलाच गंडवून तिच्यासोबत शरीर संबंध करायला चालू केले. याच्यामुळे पुढे असं काही घडलं की तुम्ही म्हणणार आहात की काय केले या पट्ट्याने. तर पूर्ण स्टोरी सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, आजची जी घटना घडलेली आहे विदर्भामधील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. स्नेहा आणि अमोल या दोघांची ओळख 3 ते 4 वर्षापूर्वी कॉलेजमध्ये झालेली होती. तसं तर दोघं तेव्हापासून यांनी विचार केला होता की आपण पुढे जाऊन लग्न करायचे, काही जरी झाले तरी. याच्यासाठी अमोलने प्रयत्न चालू केले. एक छोटीशी नोकरी बघितली. नोकरी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट होत होत आता तो मोठ्या पदावरती पोहोचला होता. महिन्याला 50,000 ते 60,000 रुपये पगार घेत होता. त्यामुळे तो आरामात स्नेहाच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना तिचा हात मागितला. त्यावेळेला त्याची नोकरी आणि त्याची पगार बघून त्या स्नेहाच्या आईवडिलांनी होकार दिला. दोघांचे धूमधडाक्यात लग्न झाले होते. स्नेहा आणि अमोल दोघेही खुश होते. असं करत 2 महिने गेले. 2 महिन्यानंतर स्नेहा त्याच्या माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर तिची आई तिला असं काही सांगते की हे बघ, हा पोरगा जो आहे ना 50,000 कमवतोय, याच्यात तुझं काय होणार आहे. त्याच्याकडे आईवडिलाची प्रॉपर्टी आहे. तू त्याच्याकडे डिवोर्सची केस टाक, हुंडा मागितल्याची, आणि डिवोर्स घेऊन 50% प्रॉपर्टी घेऊन टाक. पैसाच पैसा होईल. दुसरं लग्न कर, आयुष्यमध्ये जगशील. सुरुवातीला तर स्नेहा त्याच्या आईला असं बोलायची की तू काय बोलते, स्वतःच्या मुलीचा संसार तू मोडायला निघाली, असं म्हणून स्नेहा टाळून द्यायची. पण तिच्या आईने तिला असं समजावण्याचा प्रयत्न सोडला नाही. तिने हळूहळू तिच्या डोक्यात असा काही प्रकाश टाकला की स्नेहा याच्यासाठी राजी झाली. तिकडून अमोल तिला कॉल करायचा, आता माहेरी किती दिवस राहणार आहे, ये ना सासरी, असं लोकांच्या घरी एवढे दिवस राहणे चांगलं नाही. पण स्नेहा त्याच्यासोबत काय बोलत नव्हती. उलटं त्याच्यासोबत भांडणं करायची आणि त्याला म्हणायची की मला डिवोर्स पाहिजे आहे आणि मला 50% प्रॉपर्टी दे, नाहीतर मी तुझ्यावरती केस टाकीन. अमोलला वाटायचं की ही मजा करते, ही काय असं माझ्यासोबत चेष्टा करते, पण ही चेष्टा नव्हती. अमोल काय तयार होईना. त्यामुळे स्नेहा आणि तिच्या आईने जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याच्यावरती जबरदस्तीने शरीरसंबंध बनवल्याची केस टाकली आणि हुंडा मागितल्याची, मारहाण केल्याची केस टाकली. पोलीस स्टेशनमधून अमोलला कॉल जातो. त्यावेळेला अमोल शॉक होतो. अमोलला समजत नाही की हे काय केलं स्नेहाने. 4 वर्षाचं आपलं प्रेम 2-3 महिने झाले लग्नाला होऊन तरी असे करते, म्हणजे त्याच्या काय लक्षात येईना. खूप दुःखी झाला पण काही करू शकत नव्हता. अमोलला पोलिसांनी ताब्यात घेतले. खोटा आरोप होते पण सध्याला सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे काय पुरावे नव्हते. अमोल गेला. अमोलच्या घरच्यांची जरा मोठ्या लोकांची ओळख असल्यामुळे अमोलला लवकर बेल मिळाली. अमोल बाहेर आला त्यावेळेला त्याला असं समजलं की त्याची जी सासू आहे ना, तिने हिचे कान भरलेले आहेत. त्यामुळे ही काही त्याची बायको स्नेहा घरी येण्यास तयार नाही. त्याच्या दबावाखाली असं करत आहे. आता अमोलने विचार केला की ही जी सासू आहे पहिल्यांदा हिचाच काटा काढतो. आता अमोल स्नेहाच्या घरी जायचा आणि तिची समजूत काढायचा प्रयत्न करायचा, पण त्या स्नेहापेक्षा जास्त त्याची सासूच बोलायची. हे बघून अमोलचं डोकं सरकलं. अमोलने आता त्याची सासू मैना हिच्यासोबत जवळीक वाढवायला चालू केली. तिच्यासोबत सहानुभूती दाखवली. तिला गोड बोलायला चालू केलं. तिला नवीन नवीन गिफ्ट द्यायला चालू केलं. आता त्याने त्याची पत्नी बाजूला ठेवली पण पहिलं सासूला गंडवायला चालू केलं. जी त्याची सासू आहे मैना, ती आपल्याच जावयाकडे आकर्षित व्हायला लागली. आता या दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. असं काही म्हणायला हरकत नाही की या दोघांमध्ये प्रेम प्रकरण चालू झालं. हे दोघे ज्या वेळेला पण भेटायचे त्यावेळेला शरीर संबंध करायचे. आता हा जो अमोल आहे ना, याच्या डोक्यात पहिल्यापासून प्लॅन शिजत होता. याने ज्या वेळेला सासूसोबत शरीर संबंध करायचा ना, व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा. बायको तर नाही म्हटल्यानंतर तो सासूला चांगला रगडून काढायचा. सासूसोबत एवढी मौज करायचा, शरीर संबंध बनवायचा. आणि याने बाजूला 10-15 व्हिडिओ पण बनवून ठेवलेले होते पुराव्यासाठी. व्हॉट्सअपची चॅटिंग वगैरे रेकॉर्ड करून ठेवली आणि सगळं झालं. एक दिवशी तो त्याच्या सासूला म्हणतो, माझ्या बायकोला पाठवणार आहात का नाही माहेरी. तर ती मैना काय म्हणते की कशाला, आता बायकोची काय गरज आहे, मी आहे ना, जे काय गरजा असतील ते मी भागवतेच, तुम्ही माझ्या गरजा भागवा. असं म्हटल्यानंतर अमोल म्हणतो, नाही मला माझी बायको पाहिजे आहे. मैना म्हणते मी नाही पाठवत. एकतर तुम्ही माझ्यासोबत राहा, नाहीतर मी माझ्या लेकीला सांगून अजून एक केस टाकून डिवोर्स घेऊन तुमची 50% प्रॉपर्टी घ्यायची. असं म्हटल्यानंतर अमोल म्हणतो, मला कमी समजताय काय का मला येड्यात काढताय. मोबाईलमधील व्हिडिओ दाखवतो, चॅटिंग वगैरे दाखवतो. मैना आता पूर्णपणे अडकून बसली होती. आता मैनाला काही कळेना की काय करावं. जावयाने चांगलाच घात केला होता. व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले होते आणि शरीराचा आस्वाद पण घेतलेला होता. जावयाला माहिती होतं मी हिच्यासोबत शरीर संबंध किती दिवस करणार आहे. थकलेली बाय, पूर्ण खालनं वलनं सुकून गेलेली.
सुरकुत्या पडलेल्या. त्याला त्याची बायकोच पाहिजे होती. बायकोने पण काय थोडे कुटाणे केले नव्हते त्याच्या विरोधात, पण ते कसं होतं की 3-4 वर्षाचं प्रेम होतं आणि त्याला माहिती होतं की हे तिच्या मनात नाही, पण ह्याची आई करायला होती त्यामुळे केले. अमोलने आता जे व्हिडिओ वगैरे बनवलेले होते ते त्याचा सासरा रमेशला दाखवले. रमेशला दाखवल्यानंतर रमेशने डोक्याला हात लावला आणि अमोलने पूर्ण स्टोरी सांगितली. त्यामध्ये म्हणला की अमोल माझी काय चूक नाही, ह्या फक्त महिन्यामुळे झालेलं आहे. असं म्हटल्यानंतर तो रमेश आणि त्याचा जावई अमोल हे दोघे प्लॅन करतात, ह्या महिन्याचा काटा काढावा लागेल. तर रमेश म्हणला मलाही धोका दिला आणि तुमच्याही संसारात ही पूर्ण डवळाडवल करत आहे, तर हिचा पहिला काटा काढावा लागेल आणि नंतर मी स्नेहाला पाठवून देतो. या दोघांचा प्लॅन ठरला. काय करतो तो अमोल, म्हणतो मी व्हिडिओ डिलीट करतो महिन्याला, माझ्यासोबत एकदा शेवटचे शरीर संबंध बनवा. ती म्हटली नाही नाही, तू काय खरं नाही तुझं, तो काही पण करू शकतो. ती म्हणला विश्वास ठेवा, मी माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो नक्की व्हिडिओ डिलीट करीन. तसं म्हटल्यानंतर महिना विश्वास ठेवते. महिना म्हणते कुठे यायचं. तो अमोल म्हणतो जे आपल्या गावाच्या शेजारी त्या नदीपाशी या. असं म्हटल्यानंतर सुरुवातीला तर महिना गप बसते, पण म्हणते ठीक आहे शेवटचं असेल, याच्यानंतर नाही ते व्हिडिओ डिलीट करावे लागतील. त्या आधी तयारी करून बसलेला होता रमेशसोबत. दोघे तिथं घात लावून बसले होते. ज्या वेळेला महिना तिथं येते त्यावेळेला दोघे येतात तिथे आणि तिला बेदम मारहाण करतात आणि तिला विचारतात की तू असं का केलं. ज्या वेळेला अमोल स्नेहाचा हात मागायला आला होता त्यावेळेला मला अमोल आवडला होता. हा जो रमेश आहे तिचा पती, तो काय शरीर सुख देत नव्हता. मला एक नवीन तरुण पोरगा पाहिजे होता जो की माझा जावई असेल. मी पूर्ण प्लॅनिंग करून असं केलं. असं म्हटल्यानंतर रमेश एवढा रागाला गेला, त्याने तिथं पडलेलं एक लाकूड उचललं, तिच्या डोक्यात मारलं आणि तिचा खिळखल्लास केला. आता एवढी सगळी घटना घडून गेलेली होती. दोघांनी हिला उचलून नदीत टाकले. आता ती थोडी दूर वाहत गेली, पण थोडी दूर जाऊन एका बाबळीच्या झाडाला अडकून बसली. आता स्नेहा तिच्या आईला फोन करायची, आई कुठे गेली, आई कुठे गेली. सगळं तिचं आईशिवाय चालत नव्हतं काही. तिला काय समजेना. तिने 2-3 दिवशी पोलीस स्टेशन गाठलं आणि म्हटली माझी आई गायब आहे. पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालू केलं. त्यावेळेला त्यांना 1 किलोमीटरवर जाऊन एका बाबळीला अडकलेला मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला. पोस्टमॉर्टममध्ये असं समजतं की डोक्यावरती मारहाण केल्यामुळे मृत्यू झालेला आहे. आता संशय कोणावरती, पहिलेच तिच्या जावयावरती केस दर्ज केली असल्यावर त्यामुळे पोलिसांनी डायरेक्ट अमोल पण भिणाऱ्या लोकांमधला नव्हता. तो म्हटला हो मीच केलं आणि माझ्यासोबत माझा सासरा पण होता. आता त्याचा सासरा रमेश त्याला पण ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी रमेश आणि त्याचा जावई अमोल दोघांना ताब्यात घेऊन कस्टडीत ठेवलेलं आहे. आता यांच्यावरती जो काही कारवाई होईल ती करतीलच. पण मित्रांनो मला सांगा यामध्ये सगळी चूक त्या महिन्याची आहे का नाही. कारण तिनं एकतर तिच्यासोबत सुरुवातीला लग्नच लावून द्यायला पाहिजे होतं. तिच्या तर अशी इच्छा होती तर स्वतः त्याला बोलायचं, पण लग्न लावून द्यायला पाहिजे होतं. एखाद्याच्या संसारात वाटोळ करायला पाहिजे होतं.